नमस्कार. आज आपण बघा शोषण हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला शोषण म्हणजे काय, ग्रामीण भागातील लोकांच्या शोषणाचं स्वरूप, अपुऱ्या शेती विकासामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व अन्य लोकांवर होणारे परिणाम, त्याचप्रमाणे शहरी संस्कृतीच्या प्रभावामुळे व प्रसारामुळे ग्रामीण भागावर झालेले परिणाम स्पष्ट करता येईल. शेतमाल विक्री व्यवस्थेतील दोषांमुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान होतं, शेतमालाच्या अस्थिर किमतीमुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शोषणाच्या समस्येवरील उपाय, सरकार ग्रामीण भागातील लोकांच्या कल्याणासाठी राबवित असलेल्या योजना यांची देखील माहिती आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूया. बघा, भारतातील ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. आपल्या फायद्यासाठी त्यांच्या असहाय्यतेचा, अज्ञानाचा आणि गैरसोयीचा फायदा देखील घेतला जातो. भारतात मोठ्या प्रमाणावर लोक खेड्यात, ग्रामीण भागात राहतात. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय, परंतु शेत जमिनीचा आकार लहान असल्याने शेतीतून त्यांना पुरेसं उत्पन्न मिळू शकत नाही. परिणामी दुसऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून अल्प मोबदल्यावर त्यांना काम करावं लागतं. यंत्रनिर्मित वस्तूंमुळे ग्रामीण भागातील हस्त व कुटीर उद्योग बंद पडले आहेत आणि त्यामुळेच रोजगाराचे साधन बुडाले. बेरोजगारी, दारिद्र्य यामुळे ग्रामीण जनता हलाखीचे जीवन जगत आहे. अज्ञान, निरक्षरता आणि संघटनेचा अभाव यामुळे तर त्यांच्या समस्येत भर पडून मोठे शेतकरी, सावकार, व्यापारी यांच्याकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जात आहे. रोजगारासाठी ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर करतात, परंतु शिक्षणाचा व तांत्रिक कौशल्याचा अभाव यामुळे तेथे देखील त्यांच्या पदरी निराशाच येते व त्यांना शहरात मिळेल ते काम मिळेल त्या वेतनात ते करावं लागतं. याशिवाय शहरात राहण्याच्या जागेची टंचाई असल्याने झोपडपट्टीत त्यांना राहावं लागतं. पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहे, सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था या सर्व सोयींचा तेथे अभाव असतो. याशिवाय शहरी वातावरण, गुन्हेगारी यांचा त्यांना त्रास होतो. सरकारने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, शेती विकास साधण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि एकंदरीतच त्यांची शोषणातून मुक्तता करण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. तर या घटकामध्ये आपण शोषणाचा अर्थ, ग्रामीण भागातील जनतेच्या शोषणाची कारणं, ग्रामीण भागातील जनतेची शोषणाची समस्या दूर करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना या सर्वांचीच माहिती आपण या घटकामध्ये घेणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या या घटकाला. तर सर्वात पहिले आपण शोषण म्हणजे काय, त्याचा अर्थ, स्वरूप व त्याची कारणं बघूयात. शोषण म्हणजे काय, त्याचा अर्थ, स्वरूप आणि त्याची कारण. बघा, शोषण या शब्दाचा अर्थ कोणाकडून तरी ग्रस्त होणे किंवा जिरवले जाणे असा आहे. याशिवाय स्वार्थासाठी एखाद्याच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा किंवा गैरसोयीचा फायदा घेणे म्हणजे देखील शोषण. तर हा शोषणाचा व्यापक अर्थ आहे. भारतात ग्रामीण भागातील लोकांचं शोषण होत असे आपण जेव्हा मानतो, तेव्हा त्याचा अर्थ ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा, स्वभावाचा आणि एकूणच त्यांच्या जीवन पद्धतीचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेणे, त्यासाठी त्यांचे विविध पातळ्यांवर शोषण करणे असा होतो. आता असं शोषण कोणकोणत्या पातळ्यांवर आणि कसं होतं, या शोषणाला कोण जबाबदार ठरतं, याचा आपल्याला या घटकामध्ये विचार करायचा आहे. तर सर्वात पहिले आपण ग्रामीण भागात राहत असलेल्या लोकांची संख्या बघूया. बघा, आज 21व्या शतकात देखील भारत हा खेड्यांचा देश म्हणूनच ओळखला जातो. 1991च्या जनगणनेनुसार 846.30 दशलक्ष लोक भारतात राहतात. त्यापैकी 439.23% दशलक्ष पुरुष तर 407.7 या महिला.
भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सरासरी 2.8% इतका आहे. बघा, दर हजारी पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण 927 इतकं आहे. जरी हे प्रमाण पूर्वीपेक्षा आता वाढलेलं असलं तरी बघा, ग्रामीण तसेच शहरी भागात देखील मुलींपेक्षा मुलगा होणे अधिक प्रतिष्ठेचं, सुरक्षिततेचं व कमी जबाबदारीचं मानलं जातं. मुलगा हा वंशाचा दिवा तर मुलगी परक्याचं देणं असतं, या विचारातून केवळ मुलगा होईपर्यंत मुलींना जन्म दिला जातो व त्यांच्या पालन पोषणाकडे, शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांना घरातील कामे करावी लागतात. याशिवाय स्त्रीला वारंवार केवळ मुलीच होत असतील तर तिला नवऱ्याकडून, सासरच्या व्यक्तींकडून देखील छळ हा सहन करावा लागतो. प्रसंगी तिला घटस्फोट देखील दिला जातो. म्हणजेच शोषणाचा पहिली सुरुवात घरातून होते, ज्यात मुलींचं अस्तित्व, त्यांचा जन्म नाकारण्यात येतो. त्यानंतर बघा, पुढचा आहे त्यामध्येच रोजगाराच्या संधी. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. किंबहुना शेतीशिवाय रोजगाराच्या फारशा संधी ग्रामीण भागात उपलब्धच नाहीत. बघा, 1991च्या जनगणनेनुसार देशातली 67.4% लोक प्राथमिक क्षेत्रामध्ये कार्यरत होते. त्यापैकी 64.9% शेती, मासेमारी, जंगलकाम इत्यादी क्षेत्रात, 1.9% खाणी क्षेत्रात व अन्य क्षेत्रात केवळ 0.6 इतकेच लोक कार्यरत होते. ग्रामीण भागात शेतीशिवाय अन्य व्यवसायाचा विकास न झाल्याने मोठ्या प्रमाणावरील लोकांना शेतीवरच आपली गुजराण करावी लागते. वास्तविक दुसऱ्या पंचवार्षिक योजनांपासून उद्योगांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं, परंतु उद्योग क्षेत्रात ज्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल अशी अपेक्षा होती, तेवढ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर. दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून लोकांना रोजगार कसा पुरवावा अशी समस्या भेडसावत आहे. त्यानंतर पुढचा आहे शेतीचा अपुरा विकास. भारतातील ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे, परंतु शेती हा किफायतशीर व्यवसाय नाही, केवळ एक गुजराण करण्याचं ते साधन बनलेलं आहे. वाढती लोकसंख्या, पर्यायी रोजगाराचा अभाव, पारंपरिक विचारसरणी आणि वारसा हक्क कायद्यांमुळे शेत जमिनीवरील जमिनींचं मोठ्या प्रमाणावर विभाजन होतं आणि याचा परिणाम म्हणून लहान जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उदाहरणार्थ 0 ते 1 एवढं हेक्टर जमीन बाळगणाऱ्या सीमांत शेतकऱ्यांचं प्रमाण भारतात 59.4% इतकं आहे, तर 1 ते 2 हेक्टर इतक्या लहान आकाराची जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण 18.8% इतकं आहे. त्यानंतर पुढचं बघूयात, सामूहिक सौदा शक्तीचा अभाव. शहरी भागात औद्योगिक कामगार, कार्यालयात काम करणारे, आस्थापनात काम करणारे असे विविध लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. या लोकांनी एकत्र येऊन आपल्या संघटना निर्माण केलेल्या आहेत आणि या संघटनांद्वारे ते मालकाशी, सरकारशी व व्यवस्थापनाशी बोलणी करून, वाटाघाटी करून आपल्याला हवी असणारी वेतनवाढ, कामाच्या ठिकाणची योग्य स्थिती, कामाच्या तासाचे निश्चितीकरण, समूह भविष्य निर्वाह, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा प्राप्त करून त्यांनी घेतल्या आहेत. परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रामीण तसेच ग्रामीण भागातून आलेल्या शहरी भागात काम करणाऱ्या लोकांच्या अशा कोणत्याही स्वरूपाच्या संघटना नाहीत. उदाहरणार्थ ऊस तोडणी कामगार, शेतमजूर, बालकामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार इत्यादी. पण यामध्ये संघटना नसल्यामुळे या लोकांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करण्यात येतं. त्यांना देण्यात येणारा वेतन दर स्वरूपात नसतो. धोकादायक परिस्थितीत त्यांना काम करावं लागतं. त्यांचे कामाचे तास देखील निश्चित नसतात. मालकाची मर्जी संपुष्टात आल्यावर कामावरून कमी देखील करण्यात येतं. याशिवाय बाल कामगारांचा एक नवा वर्ग त्या काळात उदयाला आला होता.
पालकांचं अपुरं उत्पन्न, घरातील मुलांची मोठी संख्या यामुळे घर खर्चाला हातभार लावण्यासाठी लहान मुलांना शिक्षण सोडून काम करावं लागतं. ही मुले 10 ते 15 या वयोगटातील असतात. हॉटेल, चहाची टपरी, गॅरेज, रसवंती, लहान दुकाने इत्यादी ठिकाणी ही मुले काम करत असतात. त्यानंतर पुढचं आहे बघा वित्त पुरवठ्याच्या सोयी. ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांनी मोठ्या प्रमाणावर आपले जाळे पसरवलेले आहेत. शेती, पशुपालन, शेतीत दीर्घ स्वरूपाची गुंतवणूक, खते व अवजारे खरेदी, स्वयंरोजगार इत्यादींसाठी त्या कर्ज देतात. याशिवाय सहकारी संस्था, सहकारी बँका यांचा देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात प्रसार झाला आहे. परंतु या संस्थांकडून कर्ज प्राप्त करून घेण्यासाठी जे किमान तारण असणं आवश्यक असतं तेवढं देखील तारण लहान शेतकरी, ग्रामीण भागातील लोक यांच्याकडे नसतं. त्यामुळे जरी कर्ज व्यवस्था उपलब्ध असली तरी तिचा लाभ ते घेऊ शकत नाही. याशिवाय या संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी अनेक कागदोपत्री सोपस्कर पार पाडावे लागतात. त्यामुळे कर्ज मिळवण्याचे एक त्वरित खात्रीशीर स्रोत म्हणजे गावातील सावकार, जमीनदार होय. म्हणूनच अनेक लहान शेतकरी, ग्रामीण भागातील लोक, शेतमजूर हे सावकारकडूनच कर्ज घेणे पसंत करतात. परंतु सावकार मात्र विविध तऱ्हेने कर्ज देताना त्यांचे शोषण करतो. जसे कर्ज देतानाच व्याज कापून घेणे, कर्जफेड न झाल्यास शेतातील उभं पीक कापून घेणे, शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जादा मुद्दलावर त्यांचा अंगठा घेणे इत्यादी गैरप्रकार करून गरीब शेतकऱ्यांचं शोषण करण्यात येत होतं. त्यानंतर पुढचा आहे शेतमाल विक्री व्यवस्था. शेतमाल विक्री व्यवस्थेतील दोषांमुळे शेतकऱ्यांचे व्यापारी, दलाल यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. आपला शेतमाल इतरांच्या मानाने नेमका कोणत्या किमतीला विकला गेला याची कल्पना रुमाली पद्धतीमुळे शेतकऱ्यांना शेवटपर्यंत येत नाही. आणि याशिवाय विक्रीसाठी शेतमाल आणण्यासाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर वाहतूक खर्च करावा लागतो. शेतमालाचं उत्पादन ते त्यांची विक्री यात सावकार, जमीनदार, मध्यस्थ, किरकोळ व घाऊक व्यापारी एवढ्या लोकांची साखळी असते. या सर्वांचा वाटा देऊन मग जे काही उरेल ते शेतकरी स्वतः जवळ ठेवतात. त्यानंतर पुढचं आहे उत्पादनाच्या किमतीद्वारे शोषण. बघा, आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे व शेती उत्पादन हे विक्रीचं प्रमुख साधन आहे. शेती हा भारतात एक व्यवसाय म्हणून केला जात नाही, तर ते उपजीविकेचं साधन आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असल्याने इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेती व्यवसायात धोका आणि अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर जाणवते. याशिवाय उत्पादन खर्च, उत्पन्न याबाबत कोणतेही व्यवस्थापन नसल्यानं अनेकदा एखाद्या विशिष्ट पिकांच्या उत्पादनात प्रचंड वाढ तर दुसऱ्याच वर्षी त्या उत्पादनात घट यासारखी परिस्थिती वारंवार उद्भवत असते. परंतु या सर्वांमुळे शेतकऱ्यांचं शोषण होत राहतं. शेतमालाच्या किमती कधी वाढतात तर कधी कमी होतात आणि त्याचा फटका हा शेतकऱ्यालाच बसत असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा शहरी संस्कृतीचा प्रसार. शहरी संस्कृतीचा प्रसार. बघा, ग्रामीण भागात झपाट्याने शहरी संस्कृतीचा प्रसार होत आहे, तिचा प्रभाव पडत आहे. शहरी संस्कृती ही प्रामुख्याने जैव, आधुनिक वस्तू व सुविधांचा वापर, अनिर्बंध स्वातंत्र्य, भौतिक सुखाला वाढतं महत्व आणि पारंपरिक विचार, कल्पना यांना विरोध या पायावर बसले आहे. याचा ग्रामीण भागात प्रसार झाल्याने अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या. जसे शहरी भागात एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाल्याने ग्रामीण भागात देखील त्यांचं अनुकरण करण्यात आलं आणि परिणामी जमिनीचं विभाजन झालं. ग्रामीण भागात तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करण्याऐवजी शहरी भागात यंत्राच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेल्या
वस्तूंचा वापर करण्याची वृत्ती वाढू लागली. खादी, हातमाग, सुती कापड यांच्याऐवजी गिरण्यात तयार करण्यात आलेले तलम कापड, गावात राहून शेती करण्याऐवजी शहरात जाऊन छोटे मोठे काम करण्याची वृत्ती, भौतिक सुखाच्या मागे लागून स्वतःचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य घालवून बसणे यांसारखे अनेक दुष्परिणाम शहरी संस्कृतीच्या प्रसारामुळे ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागातील अशिक्षित व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, विधवा स्त्रिया यांना गावातच राहून थोडेफार जे काय मिळेल ते करून गुजराण करण्याची वेळ आली आहे. जर शहरी संस्कृतीचा प्रसार झाला नसता तर ग्रामीण भागातील लोकांनी ग्रामीण भागातच राहून आपल्या खेड्याचा विकास हा घडवून आणला असता व त्या परिस्थितीत सर्वांनाच ग्रामीण भागात राहणं शक्य झालं असतं. परंतु आज या परिस्थितीमुळे जमीनदार, सावकार, व्यापारी यांचे फावले असून ग्रामीण भागातील लोकांची ते कमी वेतन देऊन जास्त काम करवून घेऊन वेठबिगारी पद्धत वापरून शोषण करत आहेत. त्यानंतर पुढचा आहे ग्रामीण भागावर करण्यात येणारा खर्च. ग्रामीण भागावर करण्यात येणारा खर्च. ग्रामीण भागातील लोकांच्या शोषणास देशाने आर्थिक विकास साध्य करण्यासाठी अवलंबिलेली नीती देखील काही प्रमाणात जबाबदार आहे. याचा अर्थ असा नाही की ग्रामीण भागांच्या विकासासाठी सरकारने काही प्रयत्न केले नाहीत, परंतु औद्योगिकीकरण, पायाभूत उद्योगांचा विकास, औद्योगिक वसाहतींचा विकास यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे प्रत्येक योजनेत ग्रामीण भागांच्या विकासासाठी आवश्यक तेवढा पैसा उपलब्ध होऊ शकतोच असं नाही. बघा, महात्मा गांधीजी यांनी भारतात खेड्यांचे नेमकं महत्व काय हे ओळखलं होतं. भारतात शहरांचा विकास हा केवळ खेड्यांचं शोषण करूनच होऊ शकतो असं ते म्हणायचे. किंबहुना शहरीकरण हे ग्रामीण भागांच्या शोषणाचे दृश्य स्वरूप ते मानायचे. नियोजनाच्या काळात शेती, ग्रामीण विकास यांच्यावरील खर्चाचं प्रमाण हे कसं घटलं. बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात शेती पाणी पुरवठ्याच्या सोयी यासाठी 37% खर्च करण्यात आला, तर 8व्या पंचवार्षिक योजनेत हेच प्रमाण 22.2% आलं. ग्रामीण भागावर शेती विकासावर कमी खर्च झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना अनेक अडचणी देखील भेडसावायला लागल्या. शहरी भागावर होणाऱ्या वाढत्या खर्चामुळे ग्रामीण भागाचं शोषण होत होतं. त्यानंतर पुढचा आहे त्यात विविध जाती व जमाती. विविध जाती व जमाती. भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. प्रत्येक जातीची, जमातींची तसेच धर्माची काही बंधने त्या व्यक्तींवर असतात. व्यक्तीचे, स्त्रियांचे, मुलींचे वर्तन कसे असावे याबाबत काही अलिखित नियम अटी असतात. त्यांच्या बाहेर त्या व्यक्तीला जाताच येत नाही. उदाहरणार्थ, मुस्लिम समाजामध्ये बुरखा घालणे, विवाह लवकर करणे, तलाक पद्धती, तर विविध जमातीत जसे आदिवासी गौंड जमातीत विवाहाचे लहान वय, पाड्यात राहण्याची सक्ती, दारू पिण्याची सामाजिक रीत यामुळे देखील व्यक्तीच्या जीवनशैलीवर त्याचा मोठा परिणाम होतो. आदिवासी समाजात मुलींचे लहान वयात लग्न करण्यात येतं आणि याशिवायच पुरुषाला 2 विवाह देखील करता येतात. त्यानंतर त्यामध्ये पुढचं आहे दारिद्र्य व बेरोजगारी. दारिद्र्य व बेरोजगारी. दारिद्र्य आणि बेरोजगारी या संपूर्ण अवस्थेलाच भेडसावणाऱ्या 2 गंभीर समस्या आहेत. बेरोजगारी आणि दारिद्र्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यानंतर बघा, पुढचा आता आपण बघूयात आर्थिक विषमता. आर्थिक विषमता.
आर्थिक विषमतेचा प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या संदर्भात विचार करताना असं आढळून येतं की आर्थिक विषमता ही जमिनीची मालकी, जमिनीच्या असमान वाटपामुळे निर्माण झालेली आहे. अतिरिक्त जमिनीची मालकी ही अल्पभूधारक, भूमिहीन, सीमांत शेतकरी, शेतमजूर यांचं शोषण करण्याचं एक साधन आहे. यानंतर आता आपण ग्रामीण भागातील शोषणाच्या समस्येवरच्या उपाययोजना बघणार आहोत. ग्रामीण भागातील शोषणाच्या समस्येवर उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. बघा, स्वातंत्र्यानंतर देखील ग्रामीण भागातील लोकांना शोषणाला सामोरं जावं लागत असायचं, तर विकासाची फळं त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही असं देखील खेदानं म्हणावं लागतं. मात्र याचा अर्थ असा नव्हे की हे शोषण दूर करण्यासाठी सरकारने काहीच उपाययोजना केल्या नाही. सरकारने विविध उपाययोजना केल्या, पण त्यांची फळे शेवटपर्यंत मिळाली का, त्यात कोणते दोष राहून गेले याचा विचार करणं देखील आवश्यक आहे. तर या शोषणाच्या गंभीर समस्येवर आपण कोणत्या प्रकारच्या उपाययोजना सुचवता येतील तर त्या बघूयात. त्यातली पहिली आपल्याला सुचवता येईल की ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार. आपलं शोषण होत आहे याची जाणीव ग्रामीण भागातील लोकांना प्रकर्षाने करून देणं आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण देणं आवश्यक आहे. सरकारने ग्रामीण भागात शिक्षणाचं महत्त्व ओळखून विविध योजना देखील राबवलेल्या आहेत. जसे सक्तीचं व मोफत देण्यात येणारे प्राथमिक शिक्षण, काम करणाऱ्या मुलांसाठी अनौपचारिक शिक्षण योजना, शिक्षकांना शिक्षण देण्यास पोषक वातावरण निर्मितीवर भर देणारी योजना, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, सर्वांना शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणारी लोकजुंबिश योजना, महिलांसाठी शिक्षण देणारी विशेष योजना, प्रौढ शिक्षण, राष्ट्रीय मुक्त शाळा, मुक्त विद्यापीठ इत्यादी. सरकारने यासाठी शिक्षणाचा होणारा खर्च सतत वाढविला नेलेला आहे. अर्थातच विविध योजना राबवून देखील ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणं आवश्यक आहे व हे काम स्थानिक पातळीवरील अधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध संस्था यांनी करणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपण शिक्षण घ्यावे असे ग्रामीण भागातील लोकांना वाटत नाही तोपर्यंत योजनेच्या खर्चापासून अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही. त्यानंतर पुढची आहे कल्याणकारी योजना. कल्याणकारी योजना. ग्रामीण भागातील शोषणाच्या प्रश्नास विविध बाजू आहेत. या लोकांसाठी प्रत्यक्षरित्या काही कल्याणकारी योजना राबविणे जेणेकरून त्याची प्रत्यक्ष फळे त्यांना मिळतील व त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, या दृष्टीने सरकारने विविध योजना राबविलेल्या आहेत. उदाहरण दाखल सांगायचं झालं तर शिक्षणासाठी अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी फी सवलत, राहण्याची सुविधा, नोकरीत राखीव जागा, शारीरिक दृष्ट्या असमर्थ व अपंग असणाऱ्या व्यक्तींसाठी शिक्षण, रोजगार, व्यावसायिक शिक्षण, बेकार भत्ता यासारख्या योजना एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत 6 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना पोषण आहार, लसीकरण, त्यांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या मतांचं प्रशिक्षण इत्यादी उपयुक्त कार्यक्रम राबविले जातात. स्त्रियांना सबलीकरणाच्या दृष्टीने त्यांचं शिक्षण, प्रशिक्षण, समस्यांच्या संदर्भात समुपदेशन, इंदिरा महिला योजना ज्यात महिलांच्या जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो, तर अशा विविध योजना राबविल्या जातात. अर्थात या कार्यक्रमात योजनात महिलांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे, जो बरेच वेळा पुरेशा प्रमाणात नसतो तर काही वेळेस अजिबातच नसतो. हा सहभाग वाढविण्याची विशेषत्वाने गरज आहे. त्यानंतर पुढचा आहे ग्रामीण विकास योजना.
ग्रामीण विकास योजना. ग्रामीण विकास योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराचे उत्पन्नाचं साधन प्राप्त करून देण्याचा व त्याद्वारे विविध पातळ्यांतील शोषण रोखण्याचा प्रयत्न सरकार करत असते. उदाहरण दाखल पंचायत राज व्यवस्थेमार्फत ग्रामीण भागातील प्रश्न ग्रामीण लोकांच्या सहकार्याने सोडविण्याचा प्रयत्न, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, ज्यात स्वयंरोजगाराची संधी ग्रामीण जनतेला उपलब्ध करून देऊन त्यांचं दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, ज्यात ग्रामीण भागातील वृद्धांना निवृत्ती वेतन, स्त्रियांना बाळंतपणाच्या काळात सहाय्य इत्यादी. अन्नपूर्ण योजना, ज्यामध्ये वृद्धांना निराधारांना अन्न पुरवण्यात येतं. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, ज्यात ग्रामीण गावात पिण्याचं स्वच्छ पाणी, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, निवारा इत्यादी पुरविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. इंदिरा आवास योजना, घर बांधणीसाठी कर्ज व सहाय्य योजना, समग्र आवास योजना अशा कितीतरी अनेक योजना सरकार राबवित आहेत. शेती विकासाच्या देखील विविध योजना आहेत, जसे एकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रम, तंत्रज्ञान विकास व विस्तारीकरण कार्यक्रम, दुष्काळी विभाग योजना इत्यादी. याशिवाय कमाल जमीन धारणा कायद्याची अंमलबजावणी डिसेंबर 1999 पर्यंत 73.56 लाख हेक्टर इतकी जमीन व कायद्या अंतर्गत जादा म्हणून जाहीर करण्यात आली व त्या जमिनींपैकी 64.96 लाख हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली व त्या जमिनीपैकी 52.87 लाख हेक्टर जमिनीचे 54.72 लाख लाभार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना शेतीविषयक, जमिनीविषयक सर्व कागदपत्रे त्वरित मिळण्यासाठी संगणकीय व्यवस्था देखील करण्यात आली. ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्थांना विकासाची कामे हाती घेण्यास प्रेरित करण्यासाठी व त्यांना जनतेचे सहकार्य प्राप्त करून देऊन व स्वयंसेवी संस्था या दोन्हींच्या सहकार्यातून ग्रामीण विकास साधण्याचा प्रयत्न, ग्रामीण जनतेचा सहभाग व ग्रामीण तंत्रज्ञान मंडळ स्थापन करण्यात आलं. त्यानंतर बघा पुढचा आहे लघु उद्योगांचा विकास. लघु उद्योगांचा विकास. ग्रामीण भागात शेतीशिवाय अन्य उद्योगांचा विकास झालेला नसल्याने लघु, कुटीर व हस्त उद्योगांचा विकास करून लोकांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देऊन त्यांचं शोषण दूर करणे हा एक उत्तम मार्ग आहे. उदाहरण बघायचं झालं तर बघा, हातमागाचा उद्योग अजून देखील 21व्या शतकात भारताच्या दृष्टीने महत्वाचा आहे. एकूणच रोजगार निर्मिती हातमाग उद्योगाचा 19.18% इतका वाटा आहे. हस्तकला उद्योगांचं देखील मोठं महत्व आहे. आपल्याला ग्रामीण भागातील लोकांचे शेतीतील अवलंबित्व कमी करून त्याद्वारे होणारे शोषण कमी करायचं असेल तर लघु व कुटीर उद्योगांचा विकास घडवून आणणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा कायदेशीर संरक्षण. कायदेशीर संरक्षण. ग्रामीण भागातील लोकांना शोषणापासून तसेच अन्य मार्गांनी होणाऱ्या अन्यायापासून त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना कायद्याने भक्कम संरक्षण देणं आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी सर्व ठिकाणी समान पद्धतीने होते तरी देखील ग्रामीण भागातील लोकांच्या गरिबीचा, त्यांच्या अज्ञानाचा, वातावरणाचा फार मोठा प्रभाव
कायद्याचे सहाय्य मिळण्यावर होतो. सरकारने देखील त्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील शोषणाचा प्रश्न हा मोठा आहे. त्या दृष्टीने विचार करता सामान्य माणसाची कायद्याची भीती घालवणे व कायद्याचं रक्षण प्राप्त करून देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बघा पुढचा आहे प्रसार माध्यमांचा योग्य वापर. प्रसार माध्यमांचा योग्य वापर. आधुनिक युग हे प्रसार माध्यमांचे कॉम्प्युटरचे युग मानले जाते. विविध उपग्रहांमार्फत आपण आज टीव्हीवर जगाच्या कानाकोपऱ्यात चाललेल्या घटना पाहू शकतो. परंतु दृकश्राव्य हे प्रसार माध्यम केवळ मनोरंजनाचे साधन नाही. या माध्यमामार्फत आपण बहुसंख्य लोकांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवणे, शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्य विकसन यासाठी देखील वापर करू शकतो. उदाहरणार्थ शेतकऱ्यांना शेती हंगामाबद्दल माहिती देणे, बाजारभाव कळवणे, बनावट बी बियाणे कसे ओळखतात येतं ते सांगणे, शेतकऱ्यांचे ग्रामीण जनतेचे हक्क कोणते ते सांगणे, शोषणापासून मुक्त करणारे विविध नियम व कायदे जसे किमान वेतन कायदा, कामाचे तास, बाल कामगार विषयी कायदा, स्त्रियांच्या हक्कांची जपवणूक करणारे कायदे, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य इत्यादी विषयांवर कार्यक्रम तयार करून आपण ते टीव्हीच्या माध्यमातून ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचू शकतो व त्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांची मानसिकता तयार करू शकतो. तर अशा प्रकारे आपण ग्रामीण भागातील जे शोषण कशा प्रकारचं होतं त्यावरच्या उपाययोजना कोणकोणत्या तर त्या बघितलेल्या आहेत. यानंतर पुढचा घटक बघूयात आपण आता बेरोजगारी. बघा बेरोजगारी हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला बेरोजगाराची संकल्पना ही स्पष्ट करता येईल. बेरोजगारीचे प्रकार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचं स्वरूप, ग्रामीण भागातील बेरोजगारीची कारणं, त्याचप्रमाणे परिणाम त्याचे आणि त्यावरच्या उपाययोजना देखील आपल्याला स्पष्ट करता येईल. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना बघूया. बघा कोणत्याही शहरात पाहिलं तर ग्रामीण भागातून काम शोधण्यासाठी आलेले लोक अत्यंत हलाखीच्या अवस्थेत राहत असताना दिसतात. जिथे 100 लोकांना काम मिळू शकतं तेथे हजारो लोक काम मिळवण्यासाठी आलेले दिसतात. ग्रामीण भागात गेले तर अजिबात काम न मिळणारे आणि उपासमारी दिवस काढणारे लोक दिसतात. ही परिस्थिती का निर्माण झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 18व्या शतकात भारतात आपली राजवट निर्माण केली. त्यापूर्वी भारतात खेडे स्वयंपूर्ण असे. गावात कारागीर निरनिराळ्या वस्तू आणि सेवा पुरविण्याचं काम करत असायचे आणि त्या मोबदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून धान्य मिळत असायचं. धान्य देऊन हे लोक कापड, लाकडी व लोखंडी वस्तू मिळवत होते. त्यामुळे सर्वांना काम मिळत असायचं आणि सर्वांचे पोट भरेल अशी सोय होत असायची. इंग्लंडमध्ये वाफेच्या शक्तीवर चालणारी यंत्र तयार होऊ लागली आणि यंत्रावर तयार होणाऱ्या वस्तू या भारतात येऊ लागल्या. ईस्ट इंडिया कंपनीने या वस्तू भारतात खपतील आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल भारतात स्वस्तात मिळेल या दृष्टीने धोरण आखलं. भारतात रेल्वेचा विकास या दृष्टीने केला. शेतकऱ्यांवर जमीन महसूल वाढवून तो रोखीने घेण्यास सुरुवात केली आणि यामुळे शेतकऱ्यांना बाजारात धान्य विकणं भाग पडू लागलं. कापसासारखे पीक घेण्यास उत्तेजन देऊन इंग्लंडमधील उद्योगांसाठी कच्चा माल स्वस्तात मिळविण्याची सोय केली. या सर्व धोरणांचा परिणाम म्हणून भारतातील पारंपरिक उद्योग बंद पडले आणि हे उद्योग चालविणारे कारागीर ग्रामीण भागात जाऊन शेतीत रोजगार शोधू लागले. इंग्लंडमधील कारखानदारी वस्तू ग्रामीण भागात पोहोचू लागल्या तसा ग्रामीण भागातील पारंपरिक रोजगार बंद पडला आणि शेतीत रोजगार शोधणं कारागिरांना भाग पडलं.
ग्रामीण भागात जे सुरुवातीला शेतकरी म्हणून प्रस्थापित झाले त्यांना सावकारी व्यवस्थेने भूमिहीन बनवलं आणि कुळ म्हणून जमीन कसणे भाग पडले. कुळ कायद्यात कुळांना जमिनीचा मालकी हक्क मिळवण्याची शक्यता निर्माण झाल्यावर याच कुळांकडून जमीन मालकांनी कुळाचा करार रद्द करून घेऊन शेतमजुरांचे करार करून घेतले. या परिस्थितीत स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या लोकसंख्या वाढीने भर घातली. वाढत्या लोकसंख्येला रोजगार पुरवणे शक्य न झाल्याने भारतात बेरोजगारी वाढत गेली. ग्रामीण भागात बेरोजगारीने भयावह स्वरूप धारण केलं आणि या ग्रामीण बेरोजगारीचा अभ्यासच आपण या घटकामध्ये करणार आहोत. तर सुरुवात करूया. सर्वात आधी आपण बेरोजगारीची संकल्पना बघूया. बेरोजगारीची संकल्पना. बघा, ग्रामीण भागातील लोक शहरात येऊन काम शोधणारे लोक यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळत असतात आणि हे लोक बांधकाम व्यवसायात काम करताना जास्त प्रमाणामध्ये दिसतात. यापैकी बहुतेक लोक शेतीचा हंगाम संपल्यावर ग्रामीण भागात काम नसल्याने शहरात आलेले असतात. बऱ्याच प्रमाणात दुसऱ्या राज्यातून आलेले लोक देखील यामध्ये आपल्याला आढळत असतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेतून कामं पुरविली जात असून देखील लोक गाव सोडून शहराकडे येत असतात. यावरूनच ग्रामीण भागात बेरोजगारी किती असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. बेरोजगारी याचा अर्थ बाजारात मिळत असलेल्या वेतनदार काम करण्यास तयार असलेल्या व्यक्तींना काम अजिबात न मिळणे किंवा ज्या कामासाठी कौशल्य किंवा शिक्षण व्यक्तीकडे आहे असे काम न मिळता कमी दर्जाचे काम त्या व्यक्तीला करावं लागलं. तर अशा प्रकारे बेरोजगारी त्याला म्हटलं जातं. आता या बेरोजगारीच्या स्वरूपाचे विविध प्रकार देखील पडतात. तर ते प्रकार आपण आता एक एक करून बघूया. त्यामध्ये सर्वात पहिला आहे बघा, कायमस्वरूपी बेरोजगारी. कायम स्वरूपी बेरोजगारी. कोणतंही काम माणसाशिवाय होत नाही हे जितकं खरं आहे तितकंच केवळ माणूस कोणतेही काम एकट्याने करू शकत नाही हे देखील खरं आहे. काम करण्यासाठी माणसाला साधने लागतात. रस्त्यावर एखादी वस्तू विकण्यासाठी बसायचं म्हटलं तरी बघा बसण्यासाठी आणि वस्तू ठेवण्यासाठी कापड लागेल आणि विकण्यासाठी वस्तू लागतील. शेती करायची झाल्यास जमीन हवी, तसेच कमीत कमी नांगर आणि इतर अवजारं देखील हवी. भारतात सर्वांना काम देता येईल इतकी जमीन नसल्याने लोकांना शेतीत काम मिळत नाही. देशातील कसण्याजोगी सर्व जमीन शेतीसाठी वापरली गेली आणि जमीन ही निसर्गाची देणगी असल्याने मानवास जास्त जमीन तयार करता येत नाही. ग्रामीण भागात बघा दिसत असलेल्या बेरोजगारीचं मूळ जमीन कमी पडणे हे कारण आहे. शेतीशिवाय इतर कामे मिळायची तर यंत्रे अवजारे लागतात आणि ती नसल्याने लोक अशी कामं करू शकत नाही. तर अशा रीतीने माणसाच्या जोडीला उत्पादनासाठी लागणारी इतर साधने नसल्यामुळे लोकांना काम मिळू शकत नाही आणि देशात मोठ्या संख्येने कायम बेरोजगारी आढळते. तर अशा बेरोजगारीलाच कायम स्वरूपाची बेरोजगारी असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा पुढची आहे चक्रीय बेरोजगारी. पुढचा प्रकार आहे चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी. जेव्हा बाजारात काही काळ वस्तूंचा खप कमी झाल्याने उत्पादन कमी करावं लागतं तेव्हा बघा कामगारांना कामावरून काढून टाकावं लागतं. आधुनिक काळात
वस्तूंचं उत्पादन आधी होतं आणि नंतर ग्राहक शोधले जातात. किती वस्तू खपतील याचा अंदाज चुकला तर वस्तू खपत नाहीत आणि उत्पादन कमी करावं लागतं. तर अशी स्थिती अधूनमधून येत असते. उत्पादन काही काळ गरजेपेक्षा कमी तर काही काळ गरजेपेक्षा जास्त असे बदल आलटून पालटून होत असतात. यालाच व्यापार चक्र असं म्हणतात. आणि या कारणांमुळे काही वेळा बेरोजगारी असणं यालाच चक्रीय बेरोजगारी असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, बेरोजगारीचा पुढचा प्रकार आहे हंगामी बेरोजगारी. हंगामी बेरोजगारी वर्षातून ठराविक काळ काम असणं आणि उरलेला काळ काम नसणं याला हंगामी बेरोजगारी असं म्हटलं जातं. शेतीमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. बहुतेक पिके 4-5 महिन्यात तयार होत असतात आणि यामुळे वर्षातून एक पीक घेतलं जातं तेथे जास्तीत जास्त 6 महिने काम मिळू शकतं आणि उरलेले 6 महिने काम नसतं. याशिवाय साखर कारखान्यातील काम ठराविक महिने चालतं. लोकरीचे कपडे, पावसासाठी छत्री, रेनकोट, मातीच्या कुंड्या किंवा माठ अशा अनेक वस्तू विशिष्ट काळातच खूप लागतात. उरलेल्या काळात हे व्यवसाय बंद असतात आणि कामगार बेरोजगार राहतात. त्यानंतरची पुढची आहे बघा बेरोजगारी, तंत्रज्ञान संबंधित बेरोजगारी. तंत्रज्ञान संबंधित बेरोजगारी. उत्पादनाची पद्धत बदलल्यामुळे किंवा बघा तंत्रज्ञान बदलल्यामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला तंत्रज्ञान संबंधित बेरोजगारी असं म्हणता येईल. जेव्हा नवीन पद्धतीत माणसाऐवजी यंत्राचा वापर होतो तेव्हा बघा अशी बेरोजगारी निर्माण होते. शेतीमध्ये नांगराऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जातो, तर नांगरणीचं काम बऱ्याच कमी वेळामध्ये होते आणि माणसांना कमी दिवस काम मिळतं. विहिरीतून पाणी खेचण्यासाठी पंप बसविला तर मोटर हाकणाऱ्यांची गरज राहत नाही आणि हाच प्रकार बैलगाडीऐवजी ट्रकने वाहतूक केल्यामुळे तसेच हातमागाऐवजी यंत्रमाग वापरल्याने होतो. ग्रामीण भागात बघा अशा प्रकारची बेरोजगारी ही थोड्या प्रमाणामध्येच आढळते. त्यानंतर बेरोजगारीचा पुढचा प्रकार आहे रचना संबंधित बेरोजगारी. रचना संबंधित बेरोजगारी. काळाप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या रचनेत बदल होतात. लोकांची राहणी, आवड-निवड यामध्ये देखील बदल होतो. जुन्या वस्तूंऐवजी नवीन वस्तू समोर येतात. नवीन व्यवसाय निर्माण होतात आणि जुने व्यवसाय मागे पडतात. यातून बघा जुन्या व्यवसायात काम करणाऱ्यांमध्ये बेरोजगारी निर्माण होते. पूर्वी ग्रामीण भागात ऊसापासून गूळ तयार करण्याच्या व्यवसायात लोकांना भरपूर काम मिळत असायचं. लोकांनी गुळाऐवजी साखर वापरण्यास सुरुवात केल्यावर गूळ तयार करण्याचं काम कमी झालं. सुती कापडाऐवजी कृत्रिम धाग्यांचं कापड हे वापरलं जाऊ लागलं. सुती कापड उद्योग मागे पडला आणि त्याचबरोबर कापसाच्या लागवडीत देखील तुलनेने कमी प्रगती झाली. एकेकाळी भारतातील तागाच्या वस्तू विशेषतः पोती व पारदानी, गोणपाट जगभर विकल्या जात असत. परदेशात प्रथम कागद आणि नंतर प्लास्टिक, पॉलिथिन अशा वस्तूंचा वापर आवेष्टनासाठी होऊ लागल्याने तागाचा उद्योग मागे पडला. यातून ताग उद्योगात तसेच तागाच्या शेतीत बेरोजगारी निर्माण झाली. काचेच्या बाटलीऐवजी व पत्र्यांच्या डब्याऐवजी प्लास्टिकच्या बाटल्या व डबे, तांब्या पितळाच्या भांड्यांऐवजी स्टेनलेस स्टीलची भांडी अशा बदलांमुळे जुने उद्योग बंद होत जाऊन
बेरोजगारी निर्माण होते. शेतीत ट्रॅक्टर व इतर यंत्र वापरली जाऊ लागल्याने आणि टेम्पो, ट्रक यातून वाहतूक सुरू झाल्याने ग्रामीण भागात नांगर किंवा बैलगाड्या तयार करण्याचा उद्योग मागे पडला. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बेरोजगारीचा घर्षणजन्य बेरोजगारी. घर्षणजन्य बेरोजगारी. काम करण्यासाठी पात्र झाल्यापासून काम मिळेपर्यंत किंवा एक काम सुटल्यापासून दुसरं काम मिळेपर्यंत जी बेरोजगारी निर्माण होते तिला घर्षणजन्य बेरोजगारी असं म्हटलं जातं. बघा, अशी बेरोजगारी अटळ असते. सर्व देशात ती कमी जास्त प्रमाणात असते. तरीही भारतातील शहरी भागातील सुशिक्षितांची बेरोजगारी चिंताजनकच आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बेरोजगारीचा सुप्त बेरोजगारी. सुप्त बेरोजगारी. बघा, आता जे सर्व प्रकार बघितले आपण, या सर्व प्रकारात बेरोजगारी उघड दिसते. माणसाला अजिबात काम नाही किंवा पूर्ण वेळ काम नाही हे समजू शकतं, पण कामावर असणाऱ्या सर्व कामगारांची कामासाठी गरज नसते तेव्हा काम करणारे काही माणसं सुप्त बेरोजगार मानली जातात. विशिष्ट उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा जास्त संख्येने कामगार काम करत असणे याला सुप्त बेरोजगारी असं म्हटलं जातं. बघा, पात्रतेप्रमाणे काम न मिळणे याला देखील सुप्त बेरोजगारी असंच म्हटलं जातं. तर अशा जादा किंवा अतिरिक्त कामगारांकडून उत्पादनात भर पडत नसल्यामुळे नफ्यासाठी उत्पादन करणारा उत्पादक असे कामगार नेमणार नाही. तरीही उत्पादन जास्त असताना नेमलेलं कायमचे कामगार उत्पादन कमी करायची वेळ आल्यास काढून टाकता न आल्याने खाजगी उद्योगात देखील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कौटुंबिक व्यवसायात सुप्त बेरोजगारी जास्त असते. कुटुंबातील काम करू शकणाऱ्या सर्वांना काम देण्यासारखं नसलं तरी इतर काम न मिळाल्यास सर्वजण कामावर राहतात. एखाद्या शेतकऱ्याच्या घरात काम करू शकणारी 4 माणसं असतील तर शेतात दोघांपुरतं काम असलं तरी 4ही माणसे काम करतात. 2 माणसांना बाहेर काम मिळत नाही म्हणून ती घरच्या शेतात काम करतात. त्यांच्यासाठी घरच्या उत्पन्नातून काम केल्याबद्दल वेगळा खर्च करावा लागत नसल्याने त्यांना काम करून घेणं परवडतं. हाच प्रकार इतर कौटुंबिक व्यवसायात असतो. जेथे नफ्याला महत्व नसतं अशा सार्वजनिक व सहकारी क्षेत्रात देखील जादा माणसे नेमली जातात. भारताच्या ग्रामीण भागात बहुतेक व्यवसाय कौटुंबिक व्यवसाय आहेत आणि रोजगार देखील उपलब्ध नाही. त्यामुळे सुद्धा बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर पुढचा आहे अपूर्ण रोजगार. अपूर्ण रोजगार त्यालाच अर्ध बेरोजगारी देखील म्हटलं जातं. अर्ध बेरोजगारी. बघा, पूर्ण वेळ काम नसणं हा अपूर्ण रोजगार याचा अर्थ आहे. जेव्हा एखाद्या व्यवसायाची वेळ कमी असते तेव्हा अर्ध वेळ नोकर वर्ग नेमला जातो. लहान मुलांसाठी नर्सरी, KG असे वर्ग जेमतेम 3 तास चालतात. तेथे काम करणाऱ्या शिक्षिका अर्ध वेळ काम करतात. एखादा डॉक्टर आपल्या दवाखान्यात संध्याकाळी 4 तास काम करत असेल तर कंपाऊंडर अर्ध वेळ नेमला जाईल. बरीच ग्रंथालये अर्धवेळ काम करतात आणि तेथील कर्मचारी अर्धवेळ नेमले जातात. सामान्यपणे जेथे आठवड्यातून 14 ते 28 तास काम असतं असं काम अर्धवेळ काम मानलं जातं. तर अशा प्रकारच्या रोजगाराला अपूर्ण रोजगार किंवा अर्ध बेरोजगारी असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर बघा, पुढे आपण आता बघूयात ग्रामीण भारतातील बेरोजगारी. ग्रामीण भारतातील बेरोजगारी. ग्रामीण भारतात कायमस्वरूपी बेरोजगारी
सुप्त बेरोजगारी आणि हंगामी बेरोजगारी या प्रकारची बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे। याशिवाय तंत्रज्ञान संबंधित बेरोजगारी आणि रचना संबंधित बेरोजगारी देखील आढळते। अपूर्ण रोजगाराची स्थिती देखील आहेच। भारतातील बेरोजगारीबाबत सांख्यिकी माहिती राष्ट्रीय नमुना पाहणी या संस्थेकडून गोळा केलेल्या माहितीवरून तयार केली जाते। 1971 मध्ये भारत सरकारनं बेरोजगारी संबंधी न्यायमूर्ती भगवती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि या समितीच्या अंदाजाप्रमाणे ग्रामीण भागात 1,61,00,000 तर शहरी भागात 26 लाख बेरोजगार होते। एकूण बेरोजगारांपैकी 90 लाख सुप्त बेरोजगार होते। यातील बघा बहुसंख्य ग्रामीण भागात असणार। त्यानंतर यामध्ये सर्वात पहिले आपण कायमस्वरूपी किंवा सामान्य स्थितीतील बेरोजगारी पाहूयात। कायमस्वरूपी किंवा सामान्य स्थितीतील बेरोजगारी। बघा ज्या वर्षी पाहणी केली असेल त्या वर्षी बहुतेक काळ ज्यांना काम मिळत नसतं त्यांची गणना सामान्य स्थितीतील बेरोजगार म्हणून केली जाते आणि हे कायमस्वरूपी बेरोजगार मानता येईल। ग्रामीण भागातील एकूण श्रमबळाच्या 3% इतकं याचं प्रमाण आढळतं। त्यानंतर बघा पुढचं आहे सामूहिक स्थितीप्रमाणे बेरोजगारी, साप्ताहिक स्थितीप्रमाणे बेरोजगारी। साप्ताहिक स्थितीप्रमाणे बेरोजगारी। बघा यामध्ये ज्या आठवड्यात पाहणी केलेली असते त्या आठवड्यात अजिबात काम न मिळालेल्यांची संख्या जी आहे ती यामध्ये दाखविली जाते आणि हे लोक त्या विशिष्ट आठवड्यात पूर्ण बेरोजगार असले तरी त्यातील काही जणांना वर्षात इतर वेळी काम मिळालेलं असू शकतं आणि असे लोक अपूर्ण रोजगाराच्या स्थितीत किंवा हंगामी बेरोजगारीच्या स्थितीमध्ये आहेत असं मानावं लागतं। त्यानंतर पुढचे आहे बघा दैनिक स्थितीतील बेरोजगारी। दैनिक स्थितीतील बेरोजगारी। बघा पाहणीच्या आठवड्यामध्ये काही दिवस काम न मिळालेल्या लोकांची नोंद या प्रकारामध्ये केली जाते आणि ही सर्वात जास्त असते। पहिल्या व दुसऱ्या गटात नसलेले काही लोक यामध्ये नोंदविले जातात आणि यांची गणना देखील अपूर्ण रोजगार असलेल्या लोकांमध्ये करता येईल। त्यानंतर ही झाली आता ग्रामीण भारतातील बेरोजगारी। आता आपण पुढे बघणार आहोत ग्रामीण बेरोजगारीची कारणं व त्याचे परिणाम। ग्रामीण बेरोजगारीची कारणे व परिणाम। बघा ग्रामीण भागात अजिबात काम न मिळणारे, अपुरे व अधूनमधून काम मिळणारे आणि शेतीचा हंगाम संपल्यावर काम न मिळणारे कोट्यावधी लोक आहेत। अशी परिस्थिती का निर्माण झाली आणि तिचे परिणाम काय झाले याचाच विचार आता आपण करणार आहोत। ग्रामीण बेरोजगारी जी स्वातंत्र्यानंतर वाढत गेली त्याची अनेक कारणं आहेत। तर ती कारणं बघा कोणती आहेत नेमकी। त्यातलं पहिलं आहे लोकसंख्येतील वाढ। लोकसंख्येतील वाढ। ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण विशेष बदललेलं नाही। शहरांची वाढ होत असली, शहरातील लोकसंख्या वाढत असली तरी ग्रामीण भागातील लोकसंख्या देखील वाढत आहे। 1981 ते 1999 या काळामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या जी आहे ती 43 कोटीवरून 63 कोटींपर्यंत वाढली। वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये रोजगार वाढू शकला नाही। 1980 ते 90 या काळात बघा देशातील काम करू शकणाऱ्या लोकांची संख्या किंवा श्रमबळ 2.2% वेगानं वाढलं तर रोजगार जो आहे तो
6% वाढलेला होता. ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीतील जमिनीचा आकारमान हे कमी होत आहे. त्यानंतर बघा पुढचा आहे कुळ कायद्यांचा परिणाम. कुळ कायद्यांचा परिणाम. बघा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कुळ पद्धती होती. ज्याच्याकडे स्वतःची जमीन नव्हती ते दुसऱ्यांच्या मालकीची जमीन वापरण्यासाठी घेत असायचे आणि ह्या पद्धतीलाच कुळ पद्धती असं नाव होतं. सरकारने कुळांना जमिनीची मालकी देण्याचा कायदा केल्यावर जमीन मालकांनी कुळांकडील जमीन कसण्यासाठी स्वतःकडे घेण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच कुळांना मजूर म्हणून काम शोधणं भाग पडू लागलं. शेती करणाऱ्यांचं रूपांतर रोजंदारीवर काम करण्यात झालं आणि सर्वांना काम मिळत नसल्याने बेरोजगारीही वाढली होती. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा शेतीचं यांत्रिकीकरण. शेतीचे यांत्रिकीकरण. शेतीत आधुनिक तंत्र वापरायला सुरुवात झाली बघा तेव्हा वर्षात पिकांची संख्या वाढण्याची संधी निर्माण झाली. 1965 नंतर वापरल्या गेलेल्या सुधारित बियाणांमुळे पीक 4 महिन्यात तयार होऊ लागलं. ट्रॅक्टर, थ्रेशर, हार्वेस्टर अशा यंत्रांमुळे जमिनीची नांगरणी, कापणी, मळणी इत्यादी कामातील वेळ वाचू लागला आणि त्याऐवजी 2 ऐवजी 3 पिके वर्षात घेणं शक्य होऊ लागलं. जे मोठे शेतकरी मजुरांना काम पुरवत असायचे ते यंत्र वापरू लागल्याने मजुरांची कामं कमी झाली आणि यामुळे बेरोजगारीत भर पडली. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा ग्रामीण औद्योगिकीकरणाची मंद प्रगती. ग्रामीण औद्योगिकीकरणाची मंद प्रगती. ग्रामीण भागात बघा नवे उद्योग वाढले असते तर रोजगार निर्माण झाला असता, पण आधुनिक उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी असमाधानकारक असल्याने तेथे उद्योग वाढत नाहीत. त्यानंतरचं पुढचं कारण आहे पारंपरिक व्यवसायांचा ऱ्हास. पारंपरिक व्यवसायांचा ऱ्हास हे देखील एक बेरोजगारीचं मुख्य कारण आहे. ग्रामीण बेरोजगारीचं बघा शहरात मोठे उद्योग वाढत गेले आणि या उद्योगातील उत्पादन ग्रामीण भागात विकले जाऊ लागले. तेव्हापासून ग्रामीण भागात अनेक व्यवसाय बंद पडू लागले. टूथपेस्ट, दूध पावडर, पादत्राणे, शीतपेय, स्वयंचलित वाहने, लोखंडी वस्तू, भारी कापड वगैरे वस्तू प्रचंड आकाराच्या कारखान्यात तयार होऊन ग्रामीण भागात येऊ लागल्या आणि ग्रामीण भागातील सधन वर्ग त्या खरेदी करू लागले. त्यामुळे बघा खेड्यात तयार होणाऱ्या जुन्या पद्धतींच्या वस्तू खपेनाशा झाल्या आणि व्यवसाय हे बंद पडू लागले. यामुळेच बेरोजगारी वाढली. ग्रामीण भागात बघा मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाल्याचे अनेक परिणाम ग्रामीण जीवनावर आणि एकंदरीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेले आढळतात. त्यातील बघा काही ठळक परिणाम आता आपण बघणार आहोत. ग्रामीण भागातील शेतीवर झालेले परिणाम बघा. त्यामधलं पहिलं आहे शेतमजुरांचं शोषण. शेतमजुरांचं शोषण. बेरोजगारीमुळे बघा शेतीत काम करणाऱ्या मजुरांना अतिशय कमी मजुरीवर काम करावं लागतं आणि बहुतेक काम रोजंदारीचं असल्याचं सरकारने केलेले किमान मजुरीचे कायदे बाजूला ठेवून अतिशय कमी मजुरी दिली जाते आणि बऱ्याच वेळा थोड्या कर्जाच्या बदल्यात मजुरांना वर्षभर देखील काम करावं लागलं जातं.
त्यानंतर पुढचा परिणाम आहे बघा बालमजुरी आणि दारिद्र्य यांचे चक्र. बालमजुरी आणि दारिद्र्य यांचे चक्र. बघा कुटुंबाचं उत्पन्न कमी असल्याने मुलांना काम करायला पाठवलं जातं आणि यामुळेच मुलांची संख्या देखील वाढू लागल्याचं दिसतं. शिवाय मुलांचं शिक्षण जे आहे तर ते होऊ न शकल्यामुळे त्यांना देखील मजुरी करावी लागते आणि या कारणांमुळे उत्पन्न कमी राहतं व दारिद्र्य हे वाढत जातं. दारिद्र्यातून बालमजुरी आणि बालमजुरीतून दारिद्र्य असं जे दुष्ट चक्र आहे ते चक्र निर्माण होतं. त्यानंतर पुढचा परिणाम आहे बघा ग्रामीण भागातून लोकांचं स्थलांतर. ग्रामीण भागातून लोकांचे स्थलांतर. ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळत नसल्याने ज्यांच्यापाशी काम करण्याची क्षमता आणि कौशल्य आहे असे लोक शहराकडे जाऊ लागले आणि यामुळेच शहरी भागात लोकसंख्या वाढून अनेक समस्या देखील निर्माण झाल्या. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिल्लक राहिलेले लोक अकुशल, अशिक्षित व कमी कार्यक्षम असल्याने ग्रामीण भागात मागासलेपणामध्ये वाढ होऊ लागली. त्यानंतर पुढचा परिणाम आहे बघा दारिद्र्य. बघा बेरोजगारी हे दारिद्र्याचं मूळ आहे. कुटुंबातील काम करू शकणाऱ्या लोकांपैकी एखाद्यालाच काम मिळालं तर काम करणाऱ्या कमावत्या व्यक्तीवर व इतर व्यक्तींचा भार निर्माण होतो आणि यामधूनच दारिद्र्य जे आहे ती दारिद्र्य वाढतच जाते. त्यानंतर पुढचा परिणाम आहे सामाजिक तणाव. सामाजिक तणाव. बघा शोषण व अन्याय यांच्यामुळे ग्रामीण भागात असंतोष निर्माण झालेला आहे. जगण्यासाठी पुरेसं उत्पन्न मिळत नाही तर मुठभर लोक चैनीत राहतात आणि या भावनेमुळेच लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो. यातून हिंसक आंदोलन देखील निर्माण होतात. तसंच गुन्हेगारी वाढते. जगण्यासाठी किरकोळ चोऱ्या करण्यापासून रस्त्यावर लूटमार करणे, घरांवर दरोडे घालणे अशी गुन्हेगारी जी आहे तर ती गुन्हेगारी वाढतच जाते. गरीब लोकांना पैशांचं आकर्षण दाखवून प्रसंगी बघा देशद्रोहाची कामं देखील त्यांना करायला भाग पाडलं जातं. तर अशा प्रकारचे हे परिणाम बेरोजगारीचे आहे ग्रामीण भागातील. यानंतर पुढे आता आपण बघूयात ग्रामीण बेरोजगारीवरील मग त्यावरच्या उपाययोजना बघूयात आता. बघा 1970 पर्यंत ग्रामीण बेरोजगारी शेती व कुटीरोद्योग यांच्या विकासातून कमी होईल अशी अपेक्षा केली जात असायची. दुष्काळी परिस्थितीत तात्पुरती कामं काढून ग्रामीण भागातील लोकांना थोडा रोजगार पुरवला जात असायचा, पण त्यांचं स्वरूप तात्पुरती मदत असं होतं. कायमस्वरूपी ग्रामीण रोजगार पुरवण्यासाठी कार्यक्रम नव्हता. 1970 नंतर दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम स्वीकारला गेला आणि या कार्यक्रमाअंतर्गत शेतीबरोबर अन्य जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जे मिळवून देणे, ग्रामीण भागात लहान प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे आणि याबरोबरच शेतीत काम उपलब्ध नसेल तेव्हा ग्रामीण भागात भांडवली मत्ता म्हणजे संपत्ती निर्माण करण्यासाठी सरकारनं गुंतवणूक करून रोजगार पुरविण्यासाठी विशेष कार्यक्रम देखील सुरू करण्यात आले. 1972 मध्ये प्रथम महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली होती. कालांतराने बघा कायमस्वरूपी कार्यक्रम या दृष्टीने त्यांचं रूपांतर करण्यात आलं. जुन्या योजना सुधारून नवीन योजना सुरू करण्यात आल्या. बघा एकात्मिक ग्रामीण विकास योजना ही 1980 मध्ये सुरू करण्यात आली होती. बघा या योजनेमध्ये ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील कुटुंबांची निवड करून त्यांना बघा स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी काही प्रमाणामध्ये अर्थसहाय्य आणि काही प्रमाणामध्ये
बँकांची कर्ज दिली जातात। 1985 ते 1997 या काळात बघा सरकारने सुमारे 8,800 कोटी रुपयांचा खर्च या योजनेवर केला आणि बँकांकडून 15,300 कोटी रुपयांची कर्ज देण्यात आली होती। एकूण बघा 3,44,00,000 कुटुंबांना या योजनेचा फायदा झाला। अनुसूचित जाती व जमातीतील कुटुंब यामध्ये यांना 50% होती। तर नंतर बघा 1990 नंतर स्त्रियांचं प्रमाण 1/3 होतं आणि हा कार्यक्रम बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी झाला असं म्हणता येईल। 1/5 कुटुंबांच्या बाबतीत बघा जादा उत्पन्न निर्माण झालं नाही, तर काही प्रमाणामध्ये ज्यांची निवड व्हायला नको होती त्यांची देखील निवड झाली। त्यानंतर बघा सुवर्ण जयंती ग्राम स्वराज्य योजनेच्या पूर्वी 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आलेली होती। देशातील सर्व ग्रामपंचायतींमार्फत ही योजना राबवायची होती। दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येला या योजनेचा फायदा मिळवायचा होता। 4,40,00,000 कुटुंबांना लाभ मिळायचा होता। केंद्र सरकार योजनेच्या खर्चाचा 80% वाटा सोसणार होते। ग्रामीण भागातील बेरोजगार व अर्ध बेरोजगार स्त्री पुरुषांना रोजगार पुरवणं हे मुख्य उद्दिष्ट होतं। ग्रामीण भागात पायाभूत संरचना निर्माण करणे, गरिबांना प्रत्यक्ष आणि कायम लाभ देणाऱ्या संपत्तीची निर्मिती करणे आणि ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावणे या दृष्टीने योजना तयार केली जात होती। दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगार पुरवताना अनुसूचित जाती व जमातीचे लोक आणि मुक्त केलेले बांधील मजूर किंवा वेठबिगार यांना प्राधान्य दिलं होतं। स्त्रियांना 30% रोजगार पुरवला जावा अशी देखील अपेक्षा होती। 1993 ते 94 मध्ये या योजनेत सुधारणा करण्यात आली। इंदिरा आवास योजना आणि 10 लाख विहिरी बांधण्याचा कार्यक्रम या 2 योजना मिळून एक भाग केला होता आणि यासाठी येणाऱ्या खर्चांसाठी राज्यांना दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळतात। जिल्हा परिषदा किंवा जिल्हा ग्रामीण विकास मंडळाकडून या निधींचा उपयोग होतो। दुसऱ्या भागात बघा 120 मागास जिल्ह्यात जास्त निधी वाटून जास्त लोकांना लाभ देण्यासाठी योजना आखली गेली। तिसऱ्या भागामध्ये विशेष व नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेता येतात। सामान्यपणे बघा योजनेतील खर्चाचा 35% भाग उत्पादक संपत्ती निर्माण करण्यासाठी, 25% सामाजिक वनीकरणासाठी, अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींसाठी, व्यक्तिगत लाभ देणाऱ्या योजनांसाठी 22.5% आणि रस्ते, इमारती इत्यादींसाठी बघा 17.5% अशी वाटणी केली जात होती। जवाहर रोजगार योजनेत बघा 1989 ते 90 ते बघा 1995 ते 96 या काळात सुमारे 10,000 कोटी रुपये खर्च झालेले होते। 1998 पासून सुवर्ण जयंती ग्राम स्वराज्य योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेमध्ये रोजगार योजना ही पंचायती राज संस्थांमार्फत चालवली जाणार होती। या सर्वच योजनातून बघा तात्पुरता रोजगार पुरवला जातो आणि त्याचबरोबर सिंचन, रस्ते, घरे वगैरे सोयी निर्माण करून शेती आणि इतर व्यवसाय वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते। यामधूनच ग्रामीण भागात कायमस्वरूपी रोजगार निर्माण होऊ शकतो। बघा ग्रामीण बेरोजगारीचा प्रश्न हा कायमचा जर सोडवायचा असेल तर ग्रामीण विकासाची व्यूहरचना बदलावी लागेल। शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग गावोगावी लहान प्रमाणावर सुरू करावे लागतील। याशिवाय स्थानिक कच्चा माल वापरून स्थानिक मागणी भागविण्यासाठी उद्योग सुरू करावे लागतील आणि हे उद्योग चालवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करून कमी किमतीत वस्तू तयार करून उपलब्ध करून घ्याव्या लागतील। भारतामध्ये परंपरेने अनेक आयुर्वेदिक औषध तयार होत आलेली आहेत। औषधी वनस्पतींची लागवड करून औषध तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू शकेल आणि यासाठीच अशा औषधांचे पेटंट अधिकार
परदेशी कंपन्यांकडे जाणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी लागते. तर बघा, आपण अशा प्रकारे बेरोजगारी हा घटक थोडक्यामध्ये परिपूर्ण असा अभ्यासलेला आहे. धन्यवाद.